नमस्कार, प्राईड न्यूज इंडिया या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आपला मित्र दीपक भवर। सध्याचे कर्तव्यदक्ष ऑफिसर सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांनी जसं अन्न आणि प्रशासन विभाग सांभाळत आहेत महाराष्ट्राचा, तर ह्या बाबतीत त्यांनी जे काही निर्णय सांगितले होते, त्यांनी सूचना दिलेल्या होत्या की हॉटेलमध्ये जे काळं तेल आहे, म्हणजे आज वापरलेलं तेल उद्या परवा तेरवा असं 2-3 दिवसामध्ये वापरू नका, असं त्यांनी सूचना दिलेल्या होत्या की काळ्या तेलामध्ये जे काही तुमचे पदार्थ बनवत आहात ते पदार्थ बनवणं थांबवा। आणि हॉटेलमध्ये जेव्हा कस्टमर येतात तर त्या कस्टमरला तुम्ही फिल्टर केलेलं पाणी तुम्ही दिलं पाहिजे। भले ते बिस्लेरी थंड तुम्ही देऊ नका, पण फिल्टर केलेलं पाणी तुम्ही त्यांना दिलं पाहिजे। हे 2 सूचना त्यांनी सांगितलेल्या होत्या, पण या सूचनांचं कुठेतरी पालन होत नाहीये। मी नांदेडमध्ये काही हॉटेल्समध्ये मी जाऊन पाहिलंय की तिथं काही हॉटेल्समध्ये आताही फिल्टर केलेलं पाणी नाही आहे। बोरचं पाणी, नळाचं पाणी ते कस्टमरला आताही देत आहेत। आणि तेल सुद्धा, काळ्या तेलाचा वापर सुद्धा नांदेडमध्ये काही प्रमाणात, नांदेड शहरात आणि जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात होत आहे। तर सन्माननीय तुकारामजी मुंडे साहेब, तुम्हाला विनंती आहे, तुमचं एक छोटंसं पथक नांदेड शहरामध्ये नक्की पाठवा आणि बघा नेमकं काय चाललंय। तुम्ही जे दिलेला आदेश आहे, दिलेला निर्णय आहे, त्याला कुठेतरी पायदळी हे लोक तुडवत आहेत आणि कुठेतरी त्याचा उल्लंघन हे लोक करत आहेत। तर तुम्ही छोटंसं एक पथक पाठवून स्टिंग ऑपरेशन करून ह्या लोकांना वचक बसला पाहिजे, ह्या लोकांना आळा बसला पाहिजे, याच्यावर काहीतरी तुम्ही थोडंसं पाऊल उचला। तुम्ही महाराष्ट्रामध्ये जे काही सुपारी पकडलेली आहे, जप्ती जे काही म्हणजे विषारी सुपारी आहे, तूप आहे, दही आहे, दूध आहे, यामध्ये जे काही भेसळ होत आहे ते थांबवलेले आहे। साहेब, खूप ग्रेट काम तुम्ही केलेलं आहे। जे काही लोक सर्वसामान्यांच्या आयुष्यासोबत खेळत होते, मिसळ करून, भेसळ करून, त्यांना तुम्ही आळा बसवलेला आहे। खूप पवित्र काम तुम्ही करत आहात आणि सर्व पब्लिकचा आणि आमच्यासारख्या पत्रकारांचा सुद्धा तुम्हाला खूप सपोर्ट आहे आणि सॅल्यूट आहे साहेब। तुम्ही असंच ग्रेट काम करत चला। असे जर तुकाराम मुंडे सारखे ऑफिसर जर 8-10 महाराष्ट्राला लाभलेत तर नक्की महाराष्ट्र आपला भारतामध्ये 1 नंबरला राहील आणि कुठेही भेसळ होणार नाही आणि सगळेजण निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्य जगतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।